सगळ्यांना नम्र विनंती की प्लीज आपापल्या सीट्सवर प्लीज बसून घ्या. आपण थोड्याच वेळात या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मान्यवरांची उपस्थिती आणि त्याचबरोबर हा शानदार आणि दिमाखदार सोहळा थोड्याच वेळात आपण सुरू करणार आहोत. नमस्कार अँड गुड इव्हनिंग. वानखेडे स्टेडियम म्हटलं की इतिहास, इतिहास म्हटलं की क्रिकेटचा विषय तर येतोच. आणि क्रिकेटची पंढरी ज्याला म्हणतात, द नर्सरी ऑफ इंडियन क्रिकेट, अ व्हेरी ओन वानखेडे स्टेडियम. काहीच दिवसांपूर्वी आपण 50 वर्ष पूर्ण झाले ते ह्या स्टेडियमला त्यासाठी एक शानदार आणि दिमाखदार सोहळा आयोजित केला होता मुंबई क्रिकेट असोसिएशननी. अँड टुडे एज वेल अनदर ग्रँड सेरेमनी, ॲज यू कॅन सी द ग्रँड रिव्हील स्टँड नेमिंग सेरेमनी. पण हा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी, मान्यवरांची ओळख करून देण्याच्या आधी मी सगळ्यांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राचं जे राज्यगीत आहे त्यासाठी कृपया करून उभं राहूया प्लीज. विनंती करतो आपले पोलीस बँड यांना टू प्ले. धन्यवाद. थँक्यू. येस, नमस्कार आणि गुड इव्हनिंग. मी प्रसन्न संत, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज एक वेगळा दिवस आहे, मोठा दिवस ह्यासाठी आहे बिकॉज टुडे द हिस्ट्री बुक्स विल बी ॲडेड विथ अनदर ग्लोरियस चॅप्टर. एक नवीन धडा लिहिला जाणार आहे त्या इतिहासांच्या पुस्तकात. आणि वानखेडे स्टेडियम आपण तर सगळेच जाणतो ह्याचा इतिहास, इकडे ज्या इनिंग्स झालेल्या आहेत, पण काही नवीन गोष्टी आज ज्या ऍड होणार आहेत ते पुढचा 1 तास आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत करायचं आहे.
आपले जे मान्यवर आहेत त्यांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. प्रथम आजचे आपले मान्यवर आणि प्रमुख उपस्थिती त्यांची आपल्याला लाभलेली आहे. आज दुपारी ते दौऱ्यावर होते, आता वानखेडे स्टेडियमला आलेले आहेत. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. थँक्यू सो मच सर. त्याचबरोबर आज आपण वानखेडे स्टेडियमचं हे वैभव बघतो, बीसीसीआयचं वैभव बघतो, आयसीसी पाहतो. तर आपल्यामध्ये आज आहेत आयसीसी, बीसीसीआय, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष. त्यांनी घेतलेले ते निर्णय तेव्हाचे आजही त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्याला दिसतो, श्री शरद पवार साहेब. त्यानंतर we also have the presence of the Mumbai Indians team present here, but we also have with us a captain who helped India win the T20 World Cup. आणि काय प्रवास राहिलेला आहे, बोरिवली ते बार्बेडॉस आणि आता स्टँड. जोरदार टाळ्या आपण वाजवूया ते रोहित शर्मा यांच्यासाठी. त्याचबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशन ज्यांनी हा सुंदर आणि शानदार आणि दिमाखदार सोहळा आयोजित केलेला आहे, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजिंक्य नाईक, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री संजय नाईक, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी श्री अभय हडप, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जॉइंट सेक्रेटरी श्री दीपक पाटील आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ट्रेजरर श्री अरमान मलिक. वानखेडे स्टेडियम, क्रिकेट, प्रशासन, इतिहास यांचं एक वेगळंच नातं आहे. पण आज जसं मी तुम्हाला सांगितलं, ही जी प्रमुख उपस्थिती इथे आहे, IPL ची पुन्हा एकदा सुरुवात उद्या होते. पण ही बॅटिंग ऑर्डर तुम्ही जर पाहिलीत तर तुम्हाला कळेल की आज वानखेडे स्टेडियम सज्ज झालेलं आहे ते या सोहळ्यासाठी. प्रथम आपण सन्मान आणि स्वागत करूया ते आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा. मी विनंती करतो अजिंक्य नाईक यांना की त्यांच्या हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि स्वागत करूया ते श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं. थँक्यू, धन्यवाद सर. जसं मी तुम्हाला सांगितलं की मान्यवर आपले स्टेजवर तर आहेतच. मुंबई इंडियन्स टीम इज प्रेझेंट हिअर, फॉर्मर इंडिया कॅप्टन्स आर प्रेझेंट हिअर, डायना एलजी मॅम, सर रवी शास्त्री, मिस्टर दिलीप वेंगसरकर, फॉर्मर इंडिया क्रिकेटर्स, फॉर्मर मुंबई कॅप्टन्स, all are present here. Warm welcome to everyone. But to present his welcome address, may I request the President of the Mumbai Cricket Association, Mr. Ajinkya Naik. आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे आधारस्तंभ शरद पवार साहेब, भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा, MCA ऑफिस बेरर्स, एपेक्स काउन्सिल, क्लब सेक्रेटरीज, उपस्थित सगळे सिनियर क्रिकेटर्स आणि मीडिया पण इकडे उपस्थित आहे. आज आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा क्षण आहे, कारण आमचे 400 लोकांनी, त्याच्यात आमचे क्लब सेक्रेटरी झाले, टेस्ट क्रिकेटर झाले, यांनी एक मताने डिसिजन घेतलं की या 3 स्टँडचं आणि MCA ऑफिस लाऊंजचं नाव देण्यासाठी. तर आमच्या सगळ्या क्लब सेक्रेटरींचं खास करून अभिनंदन केलं पाहिजे. क्रिकेटर्स आणि आमचे मैदान क्लब सेक्रेटरीज, जसे क्रिकेटर्स मैदानावर खेळत असतात तसे आमचे मैदान क्लब सेक्रेटरी सुद्धा क्रिकेट घडवण्यासाठी, क्रिकेटर घडवण्यासाठी काम करत असतात. जसं क्रिकेटर्सचं नाव आम्ही स्टँडवर दिलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा होती, तसं ऍडमिनिस्ट्रेटरचं नाव सुद्धा स्टँडवर आणि MCA ऑफिस लाऊंजला असलं पाहिजे असं सर्वांची इच्छा झाली. आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून एक मताने हा निर्णय घेतला. आणि आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much. Can you have a bigger round of applause for the President of the Mumbai Cricket Association, Mr. Ajinkya Naik.
येस, गोइंग अहेड. नंतर मी विनंती करतो आपले अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांना की त्या दोघांच्या हस्ते आपण पहिले सन्मान आणि सत्कार करूया, तो श्री शरद पवार साहेबांचा. धन्यवाद. त्यानंतर मान्य श्री पवार साहेब यांना विनंती करीन की त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, मुंबई क्रिकेट अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव ज्यांनी जागतिक पातळीवर नेलं ते सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले नामवंत खेळाडू, मुंबई क्रिकेटचे सर्व पदाधिकारी, आदिवासी आणि इतर. आज एक छोटासा पण अतिशय सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. हे स्टेडियम वानखेडे साहेबांच्या नावाने आपण केलं. मला आठवते त्या काळामध्ये मी महाराष्ट्राचा क्रीडा खात्याचा मंत्री होतो आणि ही जागा देण्यापासून ते स्टेडियम उभं करण्याच्यासाठी वानखेडेंचे कष्ट होते. आम्हा सगळ्यांची साथ त्यांना होती आणि त्याच्यामध्ये काही नामवंत क्रिकेटर्स त्यांचं योगदान मोठं होतं की याच्यामध्ये पॉले उभे आणि त्यांच्या त्या काळाचे अन्य सहकारी यांचं स्मरण हे फक्त करावं लागेल. नंतरच्या काळामध्ये या स्टेडियमची एक इतिहास आहे की एका मॅचेसमध्ये निर्णयावरून मतभेद झाले आणि त्याचा परिणाम क्रिकेटच्या संबंधी आस्था असलेल्या लोकांनी स्टेडियम सोडलं आणि ते ग्राउंडमध्ये केले. नंतर स्टेडियमकडे त्यांचं लक्ष वळलं आणि हे स्टेडियम उद्ध्वस्त केलं आणि त्यावेळेला साहजिकच नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा हे उभारण्याचं काम करण्याचं आव्हान मुंबई क्रिकेट असोसिएशननं ठरलं. पण आनंद आहे की मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या काही उद्योग समूहाने हवं ते आर्थिक सहाय्य करण्याची भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम हे स्टेडियम पुन्हा एकदा वर्ल्ड कप सुरू होण्याच्या आधी आपण या ठिकाणी उभं करू शकतो. स्टेडियम उभं राहिलं, खेळाच्या संबंधित कर्तृत्व असे खेळाडू दाखवतच आहेत. प्रश्न आला की या निमित्तानं काही सहकार्यांचं स्मरण कायम होईल याची काळजी घ्यायची. आणि म्हणून विजय वसंत असतील, नंतरच्या काळामध्ये सुनील गावस्कर असतील, देवी वेंकटकर असतील, रवी शास्त्री असतील आणि अन्य नामवंत क्रिकेटर्स त्यांचं योगदान या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर याची नोंद
अभिमानानं मुंबईने करावी आणि त्यांच्या नावानं काही ठिकाणी नामकरणाच्या संबंधीचा निर्णय घेतला. याला धरून आणखीन आपण काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतो. भारताचा यशस्वी कप्तान म्हणून रोहितचं नाव या देशाच्या तरुण पिढीच्या घराघरात पोचलेले आणि हे भारताचं वैभव त्यांच्या कर्तृत्वानं, कष्टानं आणि उत्तम खेळानं जे दिलं ते मुंबईकरांना अभिमान वाटणार आहे. आणि म्हणून त्याची आठवण कायम राहावी म्हणून मुंबई क्रिकेट या संस्थेचा मी आभारी आहे की त्यांनी या संबंधीचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होती. आणखी एक 2-3 गोष्टी आपल्याला करायच्या आणि ते येत्या काही दिवसात पुढे होती. एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचं क्रिकेटचं म्युझियम ते या ठिकाणी आपल्याला करायचे. त्याच्या कामाची सुरुवात केली आहे. सवन क्रिकेटचा आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास त्या म्युझियममध्ये असेल. त्या इतिहासामध्ये या नामवंत व्यक्तींनी देशाचा नावलौकिक, मुंबईचा नावलौकिक वाढवला त्यांच्या संबंधीचं चित्रण त्या ठिकाणी असेल. आणि जो काही मुंबई क्रिकेटचा इतिहास आहे त्याचं दर्शन जो कोणी क्रिकेटच्या संबंधी आस्था असेल इथे येईल त्याला बघण्याच्या संबंधीची सुविधा ही त्या ठिकाणी दिली जाईल. त्याला धरूनच एक क्रिकेटचं एक नवीन शॉप, क्रिकेटच्या संबंधीच्या वस्तू, क्रिकेटच्या संबंधीच्या आवश्यक त्या गोष्टी या स्मरण म्हणून कोणाला घेऊन जायच्या असतील तर त्याची विक्री ही करण्याच्या संबंधीचं शॉप ही या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. माझी खात्री आहे की या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी ह्या बघितल्याच पाहिजेत असं वाटतं. त्याच्यामध्ये त्यांच्या पर्यटनाच्या एकंदर दौऱ्यामध्ये हा एक आयटम या ठिकाणी असेल की तो या ठिकाणी येईल आणि इथं स्टेडियम, इथं म्युझियम आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास हा पाहून जाईल. ती सुविधा आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि हे करण्यासाठी आपण जी पावलं टाकली त्याच्यासाठी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक वर्ष कशाची अपेक्षा न करणारे अनेक क्लब आणि हे उत्तम रीतीने चालवणारे आमचे सगळे सहकारी, आमचे सगळे क्रिकेटर्स यांच्या दृष्टीनं हा एक उत्तम प्रकारचा खजिना या ठिकाणी कायमचा उपलब्ध केला जाईल आणि तो लोक त्याचं स्वागत करतील याची मला खात्री आहे. आता या सगळ्या नावामध्ये माझंही नाव का घातलं मला माहिती नाही. मी सांगत होतो की क्रिकेटचा फक्त मर्यादित ठेवा. नंतर त्यांनी भूमिका घेतली आणि त्याच्यात याच्यातून जर कुठेतरी संबंध यायला पाहिजे आणि म्हणून शेवटी हा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला. मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांना एवढंच सांगेन की आपला हा जो ऋणानुबंध आहे तो कायमचा राहील. या संस्थेच्यासाठी, या वास्तूच्यासाठी आणि या खेळाडूंच्यासाठी अखंड काही करण्याच्या संबंधीची जबाबदारी हा मला सगळ्यांच्या जी असेल ती जबाबदारी फेडण्याच्यासाठी मुंबईमधला क्रिकेटप्रेमी कधी मागे राहणार नाही एवढाच विश्वास या ठिकाणी मी देतो आणि माझे 2 शब्द संपत. Can we have a bigger round of applause for Mr. Sharad Pawar expressing his thoughts there about how the stadium was built. आणि सर तुम्ही जसं एक खूप छान शब्द वापरलात की हे ऋणानुबंध असेच राहतील
आणि तुमच्याबद्दलचं प्रेम आणि हे आदर असंच राहील. खूप खूप धन्यवाद सर. ओके, नाव वी गो अहेड and we launch the first stand. The action starts from here. So firstly, we will be unveiling the Sharad Pawar stand. And to do the honors, may I request the Honorable Chief Minister of Maharashtra, Mr. Devendraji Fadnavis, along with the President of the Mumbai Cricket Association, Mr. Ajinkya Naik. Please jointly press the buzzer at the count of 3. At the count of 3, and everybody who's present here can quickly look back where the stand will be unveiled. Okay, gentlemen, at the count of 3, we are ready. 1, 2, 3, go! Yes, so that's the first stand that we have unveiled. But before we unveil the second stand, may I invite on stage the family members. Yeah, we'll present a special memento of the stand. And with that stand, yes, going ahead. Before we launch the second stand, may I invite on the stage. मी विनंती करतो अजित वाडेकर यांची जी फॅमिली आहे to please join us on stage. We'd like to present them a token of appreciation and then launch the stand. May I request Mrs. Rekha Wadekar along with the family members of the Wadekar family to please join us. Of course, if you all look back into the history books, 1971, the captain who taught India to win overseas, first in West Indies and then of course in England, and then we all know the legacy of Indian cricket. जोरदार टाळ्या एकदा आपण वाजवूया. मी विनंती करतो माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर अजिंक्य नाईक आणि पवार साहेब यांना की आपण पहिले सन्मान करूया तो वाडेकर फॅमिलीचा आणि त्यानंतर ह्या स्टँडचं लॉन्च करूया ते फॅमिलीच्या उपस्थितीत. येस, त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करीन की बझरच्या इथे येऊन आपण हा आजच्या संध्याकाळचा दुसरा स्टँड, यू कॅन जस्ट लुक बॅक ॲट अ काउंट ऑफ 3, 1, 2, 3, here we go, the Ajit Wadekar stand. आपण वाडेकर फॅमिली ना एक खास एक सन्मान चिन्ह आहे. इट्स अ नाइस टोकन ऑफ अप्रिसिएशन विथ द स्टँड देअर, द पिक्चर ऑफ द स्टँड that we'd like to present to the family of late Ajit Wadekar. What a wonderful occasion this is. The 1971 victory is India's first ODI captain, a stylish left-handed batter known for his batting, the triple century in Ranji Trophy. From 58 to about 73, those consecutive Ranji Trophy finals, 4 Ranji finals consecutive that he led Mumbai in towards victory. And what a wonderful contribution that is, and as a hallmark and a tribute to his contribution to the game.
the Ajit Wadekar stand being unveiled at the Wankhede Stadium. हॅलो हॅलो मला थोडं मनोगत सर्वांना सांगायचं आहे. चालेल ना? परमिशन आहे ना तुमची? इथे उपस्थित सर्व मान्यवरांना आणि क्रिकेट वेड्या मुंबईकरांना अभिवादन. हे अभिवादन करून मी माझे मनोगत आपणापुढे मांडत आहे. सर्वप्रथम मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. मी या क्षणाची किंवा या मानाची या गौरवाची कितीतरी दिवसापासून वाट बघत होते. ज्या माणसांनी मुंबईच्या व भारताच्या क्रिकेटसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्याचा सन्मान जरा उशिराच का होईना पण आता मिळाला आणि तो एकदम ग्रँड स्टँड लेवलच्या चौथ्या उत्तुंग शिखरासारखा मिळाला. म्हणून त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देते. भारताने अर्जुन अवॉर्ड आणि पद्मश्री देऊन अजितचा गौरव केला. तसेच इंदूरला सुद्धा होळकर स्टेडियमवर त्यांचं स्वागत करण्यात आलं. मी आज स्वतःला फार प्राऊड फील करते आहे. त्याचप्रमाणे अनेक जुने क्रिकेट प्रेमींना पण आनंदाचा आज आनंद वाटला असेल. मंडळींनो, त्यावेळी क्रिकेटर्सना एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या पण प्रत्येक खेळाडूला आपल्या टॅलेंटवर आत्मविश्वास असायचा. अजित मुंबईचा कॅप्टन 4 वर्ष होता आणि 11 वर्ष रणजी चषक मुंबईकडे होता. तुम्हाला माहीतच असेल. भारताच्या या टीम मध्ये 6-7 क्रिकेटपटू मुंबईचे असायचे भारताच्या सर्व टीम मध्ये. आजच्या या गौरवाकडे कौतुकाने पाहताना आपल्याला या सर्व खेळाडूंचे प्रयत्न विसरून चालणार नाहीत. या सर्व प्रयत्नामुळेच हे अजितला शक्य झालं. त्यातल्या त्यात दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर, सुनील, फरूक, शिवलकर, नंतर रामनाथ पारकर, सुरू नाईक, किती खेळाडूंची नावं मी सांगू. पण त्याच वेळी हल्लीच काळाच्या पडद्याआड गेलेल्या 2 व्यक्तींचं नाव मला नमूद केल्याशिवाय राहता येत नाही. एक मिलिंद रेगे आणि दुसरे वासू परांजपे. यांना मी स्वतःशः प्रणाम करते. त्यांनी नेहमी अजितच्या पाठीशी राहून कधी चिडून, कधी भांडून, कधी प्रेमाने, कधी टोमणे मारून मुंबईचे हित साधले. अजितची कारकीर्द फक्त खेळाडू म्हणून सीमित नव्हती. तो डावखुरा स्टायलिश फलंदाज होता आणि तो उत्कृष्ट स्लिप फिल्डर होताच. पण त्याने सिलेक्टर, कोच, मॅनेजर, कॅप्टन व कुशल एक्झिक्युटिव्ह म्हणून त्याने 9 वर्ष व्हाईस प्रेसिडेंट BCCIचे असे ते होते. ते कुशलतेने ते पद त्यांनी सांभाळले. अजितचा मितभाषी, संयमी, शांत स्वभाव, विनोदी स्वभाव सर्वांनाच फार भावत असे. सचिन, विनोद, अझर यांना तर तो पित्या समान वाटत असे. आणि 1971 साली गणेश चतुर्थीच्याच दिवशी अजितने परदेशातील क्रिकेटशी सामना देत आत्मविश्वासाने कसं जिंकायचं ते सर्व भारतीयांना शिकवलं. मी परत एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानते. आणि आता सुप्रसिद्ध वानखेडे स्टेडियम वरून सर्वजण नवे सर्व जग अजितची आठवण काढेल. यापेक्षा दुसरा आनंद तो कुठला. नमस्कार आणि धन्यवाद. थँक्यू. नाही, ती माझी मुलगी आहे. खूप धन्यवाद madam. Can we have a big round of applause for Mrs. Rekha Wadekar? And as she said that today is an auspicious day. If you go back to that 1971 victory and if you read back the anecdotes, there was an elephant that came on the ground and which was counted as a good omen, and then India went on to win the series. And today on that auspicious day, the Ajit Wadekar stand being unveiled. What a wonderful complete circle of history that is, and that is wonderfully narrated by
Mrs. Rekha Wadekar. Thank you so much, madam. Thank you. Okay, going ahead. We are now ready for the third unveiling. That is the MCA Office Lounge, which will now be in the memory of the former president of the Mumbai Cricket Association, Mr. Amol Kale. मी विनंती करतो, and may I invite the family members of Amol Kale to kindly come up on the stage. Mrs. Meenal Kale and the family members to kindly come up on the stage. May I request the Honorable Chief Minister, along with the President of the Mumbai Cricket Association, along with Pawar Sahib, to present a token of appreciation to Meenal Kale. Thank you so much, Madam, for gracing the occasion. Yes. Okay, now, if I could request everybody in the audience to divert your attention to your right, where you're seated there, right up above, where the office lounge is. Gentlemen, ladies and gentlemen, on the count of 3. 1, 2, 3. Here we go. Of the former president of the Mumbai Cricket Association, Shri Amol Kale. May I request the president and the dignitaries to present a nice memento which marks the frame of that particular place where the office lounge is, in memory of Shri Amol Kale. Thank you. Thank you. Okay, then one stand to go. But before we unveil that stand, we'd like to felicitate a special gentleman who's present with us today. India captain, T20 World Cup winning captain, Champions Trophy winning captain, 2 Champions Trophies to him, one as a player, one as a captain, 2 T20 World Cups as well. In the good old days, it used to be called as World T20. Now the T20 World Cup. So that's 2 and 2 done. Can't forget the 5 IPL titles for the Mumbai Indians who are present here. Playing a match on the 21st against the Delhi Capitals just in a couple of days from now. 499 international matches. 19,700 runs. 49 centuries, 108 half centuries. Highest score of 264 in one-day international cricket, which has stayed for a long time. Can we have a big round of applause for Mr. Rohit Sharma? मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर श्री शरद पवार साहेब आणि अजिंक्य नाईक यांच्या हस्ते आपण सन्मान आणि सत्कार करूया. प्रथम तो रोहित शर्मा यांचा. Yes, keep the claps going, ladies and gentlemen. Keep the claps going. Yes, we've seen Rohit Sharma's fireworks with the bat. May I gently request him to say a few words and then we'll unveil the stand. Good afternoon, everyone. Firstly, I would like to thank everyone who's come here to make this event so special for all of us. What is going to happen today, I have never dreamt of. As a kid growing up, wanting to play cricket for Mumbai, wanting to play cricket for India, no one thinks of these kind of things. For me, it's like any other sportsman who wanted to try and give the best and use the best of his talent and ability and to serve the nation, serve the country as much as possible. While doing that, obviously, you try and achieve a lot of things, you achieve a lot of things, a lot of milestones are created. But something like this, it is really, really special.
only because Wankhede is such an iconic stadium and so many memories have been created here. And for me to have my name amongst, the greats of the game and world's best political leader, I cannot express what the feeling is. So for that, I am really, really grateful and honored and very, very thankful as well to all the MCA members, Ajinkya Nayak, Sanjay Nayak, Arman Bhai, and of course, not to forget the Apex Council members. For me to honor while I'm playing, it makes it very, very special because I'm still playing. I've retired from 2 formats, but I'm still playing 1 format. So it'll be a surreal feeling on 21st when I come here and play against Delhi Capitals representing Mumbai Indians, and to have a stand, it will be a very, very special feeling. And it'll even get special while representing the country. Whenever that happens, India plays whichever team here, that is going to make even more special. So, and to have this big honor in front of so many people, especially my family, my mom and dad, my brother, his wife, and my wife, who's present here as well. Very, very special people in my life, and I'm so grateful and thankful to whatever they have sacrificed for me to stand here and talk about this special day. And of course, not to forget, my very, very special team, Mumbai Indians, is also here. Who I'm pretty sure are waiting for my speech to get over so that they can start training. But thank you guys for coming there and supporting. I would like to thank the media and all the members, and special thank to Shri Sharad Pawar Sahib and Fadnavis sir to be here and make it very, very special. This is a very, very special day in my life, which I will never forget. So thank you again. Thank you to all the MCA members, for honoring this to me and my family. It's a very, very special day. Thank you again, guys. How beautifully said. Can you have a big round of applause for those thoughts? A journey that started in Borivali, played for Mumbai, played for India, the World Cup in Barbados, and now the stand being unveiled. The buzzer is ready. May I request the dignitaries to kindly do the honors. Okay, just requesting. As Rohit Sharma said in his speech, family members' presence, out parents, better half in attendance along with all the team members that he has played and is playing. And now we are ready for the unveiling of the Rohit Sharma stand. Yes, at a count of 3. So the art team is also ready. 1, 2, 3. Here we go. That's the Rohit Sharma stand.
Definitely an emotional moment. What a start. And now a stand being named after Rohit Sharma at the iconic Wankhede Stadium. आणि जसं रोहित शर्मानी त्यांच्या स्पीच मध्ये सांगितलं की मुंबई इंडियन्ससाठी खेळताना भारतासाठी खेळताना इकडे खेळणं आणि तो स्टँड असणं हे सरियल असेल असं ते म्हणाले. बट रोहित, I would like to add to that. Imagine a fast bowler bowling from here, from the pavilion end, and you hitting 1-6 there at the deep mid wicket area at the Rohit Sharma stand, and Mr. Ravi Shastri on commentary. That will be a fantastic Mumbai connection and the Wankhede Stadium connection. Can we have a big round of applause for all the stands that have been unveiled here? The Sharad Pawar stand, the Ajit Wadekar stand, the MCA office lounge in memory of Shri Amol Kale, and the Rohit Sharma stand. We are at the Wankhede Stadium. Can we have a bigger round of applause, ladies and gentlemen? Yes, that is what the Wankhede Stadium is known for. Yes, त्यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या देशातील अतिशय ज्येष्ठ नेते आणि ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नेहमीच लक्षात राहील असे आदरणीय शरद पवार साहेब, आपले आयकॉनिक बॅटर, कॅप्टन, वन ऑफ माय फेवरेट्स, आपल्या सगळ्यांना आपल्या बॅटिंगनी मंत्रमुग्ध करणारे श्री रोहित शर्मा, MCAचे प्रेसिडेंट अजिंक्य नाईक, या ठिकाणी उपस्थित असलेले संजय नाईक, अभय हडप, दीपक पाटील, अरमान मलिक, विशेष रूपाने उपस्थित डायना अडलजी, त्याचप्रमाणे आपले दिलीप वेंगसरकरजी, रवी शास्त्रीजी, मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम, अजित वाडेकरांचे कुटुंबीय, अमोल काळेंचे कुटुंबीय, रोहित शर्मांचे कुटुंबीय, पवार साहेबांचे कुटुंबीय आणि या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी भगिनी आणि बंधूंनो, मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा अतिशय चांगला निर्णय घेतला. कारण वी मस्ट सेलिब्रेट दोज हू मेक अस प्राऊड. आणि आज असाच कार्यक्रम आहे. वी आर सेलिब्रेटिंग दोज हू हॅव मेड अस प्राऊड. शरद पवार साहेबांबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही, कारण भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि विशेषतः भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल. या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम ICCचे अध्यक्ष म्हणून, BCCIचे अध्यक्ष म्हणून, MCAचे अध्यक्ष म्हणून निश्चितच आज ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे त्यांचं आहे. आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा MCAने घेतलेला आहे. मी त्याबद्दल खरोखर MCAचं अभिनंदन करतो. अजित वाडेकरजी, मगाशी उल्लेख झाला एक असे कॅप्टन 1971 मध्ये ज्यांनी आपल्याला ओव्हरसीज जिंकण्याची एक प्रकारे एक भेट दिली आणि वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या 2 सिरीज जिंकून खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटच्या
इतिहासामध्ये एक वॉटरशेड मुवमेंट हे तयार करण्याचं काम अजित वाडेकरजींनी केलं. मगाशी वहिनी असं म्हणाल्या की थोडा उशीर झाला. मी असं म्हणेन हम देर आहे पर दुरुस्त आहे. आणि त्यांचं नाव जरी उशिरा लागलं असेल तरी MCAच्या आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनामध्ये मात्र त्यांचं नाव हे कायम कोरलेलं असल्यामुळे आज ते स्टँडवरही जात आहे याचा खरोखर आपल्याला आनंद आहे. माझे मित्र अमोल काळे ज्यांनी अल्पशा काळामध्ये MCA मध्ये प्रचंड कार्य केलं. खरं म्हणजे त्यांच्यात हा गुण होता की ते उत्तम प्रशासक होते. अतिशय चांगले इंटरपर्सनल स्किल्स त्यांच्याकडे होते. त्यामुळे जो त्यांना भेटायचा तो त्यांचा आपला व्हायचा आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता क्रिकेट करता क्रिकेटर्स करता आपल्याला काय उत्तम करता येईल हा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. आणि अनेक स्वप्न त्यांनी बघितली होती. दुर्दैवाने आपल्यातनं त्यांना ईश्वराने अचानक नेलं. पण जी स्वप्न त्यांनी पाहिली होती ती पूर्ण करण्याचं काम MCA निश्चितपणे करेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि म्हणूनच आज त्यांचं नाव MCA ऑफिस लाऊंजला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अर्थातच रोहित शर्मा यांच्याबद्दल आपण काय बोलायचं. एक असे बॅटर की जे मैदानात आल्यानंतर मैदान दणाणून सोडतात आणि ज्यांनी बॅक टू बॅक दोन आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धा भारताला जिंकून दिल्या की ज्या स्पर्धांबद्दल आपल्या मनामध्ये काही अपूर्ण इच्छा राहिल्या होत्या आणि त्या इच्छा त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपण जिंकलो. आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे मैदानावरचं अतिशय मोकळं वागणं असतं त्याच्यामुळेही त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. एक वेगळे कॅप्टन म्हणून त्यांनी एक आपली प्रतिमा निर्माण केली आहे. भारताच्या उत्कृष्ट कॅप्टनच्या मांदियाळीमध्ये रोहित शर्मा कधी जाऊन बसले हे आपल्याला समजलंच नाही. पण त्यांनी अतिशय लीलया या ठिकाणी कॅप्टन म्हणून प्लेयर म्हणून बॅटर म्हणून सगळ्या फॉर्मॅटमध्ये जो काही खेळ आपल्याला दाखवला तो खरोखर अतिशय सुंदर आहे. आणि आम्ही पण ही वाट पाहतोच आहोत की कधी त्यांचा एक शॉट हा थेट रोहित शर्मा स्टँडला जाऊन लागतो. तो क्षण देखील खूप पाहण्यासारखा असेल. आणि मला असं वाटतं की ही देखील एक मला असं वाटतं महत्वाचं सेलिब्रेशन आहे की MCAच्या इतिहासामध्ये जो आता फॉर्मॅटमध्ये इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे त्याच्या नावाने पहिल्यांदाच स्टँड MCA मध्ये होतोय. सो दॅट इज अ रेअर ऑनर विच इज गिवन टू रोहित by MCA, which I think he deserves, which every one of us think that he deserves. आणि मला विश्वास आहे की यामुळे ते अधिक चांगलं खेळतील आणि अधिक काळ खेळतील. कारण चांगले खेळाडू
हे कधी रिटायर व्हावे असं आपल्याला वाटतच नाहीत, पण निश्चितपणे ते अजून चांगलं खेळतील हा मला विश्वास आहे. खरं तर लोक पूर्वी असं म्हणायचे की लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी आहे, पण खरी क्रिकेटची पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे. आणि असं एकच कारण आहे, पंढरी तिथे देव आणि क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर त्याचा पुतळा वानखेडे स्टेडियमवर आहे. त्यामुळे ही जी क्रिकेटची पंढरी आहे त्या ठिकाणी हे सेलिब्रेशन होत आहे. ही खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पण त्याच वेळी वानखेडे स्टेडियम हे तर 50 वर्ष आपण सेलिब्रेट केले, पुढचे 50 वर्ष देखील हे सर्वात आयकॉनिक अशा प्रकारचं आपलं स्टेडियम राहील. पण त्याच वेळी मागच्या काळामध्ये अमोल काळे आणि अजिंक्य नाईक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की आपल्याला एक स्टेडियम अजून बनवलं पाहिजे, किमान 1 लाख लोक बसू शकतील असं. आणि मी आजच या ठिकाणी सांगतो की अजिंक्यजी, तुम्ही जर प्रस्ताव दिला तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उचित जागा तुम्हाला आम्ही देऊ. एक अजून मोठं स्टेडियम 1 लाख लोक किमान बसतील अशा प्रकारचं. कारण मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट प्रेमींचं एक राज्य आहे आणि मुंबईने तर क्रिकेटला जे दिलेलं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. आणि म्हणून एक अजून स्टेडियम असणं आणि सगळ्या फॅन्सला आपण अकोमोडेट करू शकलो पाहिजे असं स्टेडियम असणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे निश्चितपणे तो विचार आपण करूया आणि 4 वर्षांनी MCA ला 100 वर्ष पूर्ण होतील. असा प्रयत्न केला पाहिजे की जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी एक अजून नवीन स्टेडियम हे आपण उभं करू शकलो पाहिजे. त्या दृष्टीनं तुम्हाला जी काही तुम्हाला मदत ही हवी आहे ती मदत आपण निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू. या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवलं आणि हा सन्मान करण्याची संधी मला दिली. मी असं समजतो की यात माझा देखील सन्मान आहे. एक क्रिकेट प्रेमी म्हणून मला या कार्यक्रमात येताना अतिशय मनापासून आनंद झालेला आहे आणि म्हणून आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल MCAच्या संपूर्ण टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आणि क्रिकेटच्या पंढरीत आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे विचार मांडले आणि मला असं वाटतं एक कोट आणि हेडलाईन तर आपल्या मीडियाच्या पत्रकारांना तर देऊनच टाकली की वी मस्ट सेलिब्रेट those who have made us proud, and that is why all these stands being named after these distinguished personalities. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण ते या सोहळ्यासाठी. What a wonderful evening this has been. We are just giving it in time for the Mumbai Indians to start their practice, but आज इतकी छान उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळाली. मान्यवर आणि सगळे आज इथे आले. हा शानदार सोहळा आपण पाहिला आणि म्हणूनच आभार प्रदर्शन व्यक्त करण्याची मी विनंती करतो मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी श्री अभय हडप यांना. धन्यवाद. फक्त 2 दिवसाच्या नोटीसवर आपण सगळे इकडे उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्यानंतर खास आभार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस जे आपल्याकडे आज उपस्थित राहिलेले आहेत. आमचे मार्गदर्शक शरद पवार साहेब आणि त्यांचे कुटुंबीय, अजित वाडेकरांचे कुटुंबीय इकडे हजर राहिलेले आहेत, अमोल काळेजींचे कुटुंबीय इकडे हजर राहिलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला आवडता खेळाडू रोहित शर्मा हा स्वतः त्याच्या कुटुंबियांसकट इकडे आमच्या 2 दिवसाच्या आमंत्रणावर उपस्थित राहिला. या सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि खास आभार मुंबई महानगरपालिका, राज्य शासन या सर्वांचे मानून जो पोलीस बँड उपस्थित आहेत. या कार्यक्रमाची सांगता करताना मी पोलीस बँडला
राष्ट्रगीत वादनाची विनंती करतो आणि त्या राष्ट्रगीत वादनाच्या नंतर आपला कार्यक्रम संपेल. Thank you, ladies and gentlemen. But before we let the dignitaries go off stage, may I invite the MCA Apex Council members for one group photograph. MCA Apex Council members, along with Mr. C.S. Naik and Mr. Kinjal Patel, to please join us for one group photograph for our archives of the